नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 इयत्ता 10वी पद्मा वेळ असणार आहे 2 तास, पेजेस आहेत 4, 39 गुणांचा हा पेपर एक्सप्लेन करणार आहे जे की मराठी मीडियमसाठी आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहा, कारण की मी या व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये तुम्हाला टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे जेणेकरून तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवताना जे पण हॉट क्वेश्चन आहेत तुमचे 4 मार्काचे 3 मार्काचे ते सोडवताना मदत होईल। तर चला पहिला प्रश्न बघूया आपण। पहिला प्रश्न दिलेला आहे बघा। प्रश्न पहिला, एक खालील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। पहिला दिलेला बघा, ट्रायंगल LMN मध्ये किरण MT हा अँगल LMN चा कोण दुभाजक असेल आणि जर LM बरोबर 6 सेमी, MN बरोबर 10 सेमी, NT बरोबर 8 सेमी तर LT बरोबर किती? इथे तुम्हाला ऑप्शन ए दिलेला आहे बघा 2.4, बी दिलेला आहे 4.8, सी दिलेला आहे 3.5 आणि डी दिलेला आहे 1.6। दुसरी दिलेली बघा रिकामी जागा, ऑप्शन बघा इथं पहिला दिलेला आहे चौकोन MRPN हा चक्रीय चौकोन आहे, अँगल R बरोबर 5x वजा 13 आणि n बरोबर दिलेला आहे 4x अधिक 4, तर कोण R चं तुम्हाला माप इथे विचारलेला आहे। पहिला ऑप्शन दिलेला आहे 92, तिसरा बी दिलेला आहे 21, सी दिलेला आहे 72, डी दिलेला आहे 105। योग्य ऑप्शन तुम्ही निवडून उत्तर लिहायचं आहे आणि या प्रश्नामध्ये तुम्ही फक्त उत्तराचं ऑप्शन लिहा, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं नाहीये, फक्त ऑप्शन लिहायचं आहे आणि त्याचं उत्तर। पुढचा प्रश्न त्यामधील तिसरा दिलेला आहे बघा, जर रेख AB हा y अक्षाला समांतर असेल आणि बिंदू A चे निर्देशक 1 आणि 3 असतील तर B बिंदूचे निर्देशक काय असतील? A दिलेला आहे त्यामधील 3 1, बी दिलेला आहे -1 0, सी दिलेला आहे -3 0, डी दिलेला आहे 1 3। यामधील योग्य उत्तराचा पर्याय तुम्ही निवडून उत्तर लिहायचं आहे। पुढचा प्रश्न त्यामधील चौथा दिलेला आहे, जेव्हा दृष्टी रेषेच्या वरच्या बाजूस पाहत असतो तेव्हा डोळ्याशी केलेला टिंबटिंब असतो, ते तुम्हाला इथं कोण कोणता आहे ते विचारलेलं आहे। ए दिलेला आहे त्यामधील सरळ कोण, बी दिलेला आहे अवनत कोण, सी दिलेला आहे उन्नत कोण, डी दिलेला आहे शून्य कोण। याच्यामध्ये तुम्ही तुमचा जो पण योग्य पर्याय आहे ते निवडून उत्तर लिहायचं आहे। हे एकूण 4 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे, योग्य उत्तर लिहा। पुढचा प्रश्न पाहूया। पुढचा प्रश्न पाहण्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। तर आपण चला बघूया पुढचा प्रश्न बी। तर प्रश्न बी दिलेला आहे, खालील उपप्रश्न सोडवा। एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे, यामधील कोणताही तुम्ही प्रश्नाचं उत्तर ऑर टाकायचं नाही, कोणताही प्रश्न सगळे प्रश्न लिहायचे आहे तर तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळतील। प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण असणार आहे। तर त्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे बघा, त्रिकोण LMN मध्ये L बरोबर 5, M बरोबर 13 आणि N बरोबर 12 तर दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे का हे विचारलेलं आहे आणि तुम्ही इथे पायथागोरस थिअरम वापरून व्यवस्थितपणे ते सोडवायचं आहे। दुसरा प्रश्न दिलेला आहे, -3 4 या बिंदूचे आरंभ बिंदू पासूनचे अंतर काढा। आरंभ बिंदू काय असणार आहे? 0 0 असणार आहे, त्यापासून तुम्हाला हे -3 आणि 4 चं अंतर काढायचं आहे। तर तुम्ही इथं डायरेक्ट इथं 3 आणि 4 चा वर्ग करून 25 येणार आहे, 25 कशाचा वर्गमूळ 25 चा वर्गमूळ येणार 5, म्हणजे याचं उत्तर काय येणार 5। पुढचा प्रश्न दिलेला आहे, साइन 45 डिग्री गुणुले कोसेक 45 डिग्री ची किंमत काढा। इथे तुम्हाला व्हॅल्यू पुटअप करायचं आहे, तुम्हाला ते दिलेलं टेबल आहे ते पाठांतर करायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला हे असले क्वेश्चन सोडवता येणार आहेत। पुढचा प्रश्न चौथा बघा, 0.01 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ काढा। इथं घनफळाचे सूत्र वापरून तुम्हाला इथं घनफळ काढायचं आहे आणि इथं सेमी तुम्हाला दिलेली आहे, किती सेमी आहे त्या दिलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया। तर पुढचा प्रश्न दुसरा ए दिलेला आहे, खालील कृती पूर्ण करा, कोणतेही 2। इथे तुम्हाला 3 दिलेले आहे, त्यापैकी कोणतेही 2 तुम्ही अटेम्प्ट करायचं आहे। गुण असणार आहे 4, प्रत्येक कृतीच्या उत्तरासाठी तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत। पहिला दिलेला आहे बघा, जर त्रिकोण LMN एकरूप असता त्रिकोण LMN सिमिलर टू ट्रायंगल DEF आणि LM बरोबर 10, DE बरोबर 4, MN बरोबर 8 तर EF ची किंमत तुम्हाला काढायची आहे। उकल दिलेली आहे बघा इथं
LM बरोबर छेद DE आणि इथं तुम्हाला ते रिकामे बॉक्स दिलेला आहे, तिथे तुम्हाला योग्य उत्तर भरायचं आणि इथं लिहायचं आहे. इथं तुम्हाला कृती दिलेली आहे, ते व्यवस्थितपणे सोडवायचं आहे. बघा इथं दिलेली आहे कृती आणि याचं उत्तर तुम्ही लिहा. दुसरा बघा दिलेले आहे, सोबतच्या आकृतीमध्ये M हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे आणि रेषाखंड KL वर्तुळाचा स्पर्शिका खंड असेल आणि जर MK बरोबर 12 KL बरोबर 6 तर ML बरोबर किती हे विचारलेलं आहे. इथे तुम्हाला दिलेले आहे बघा कृती आणि इथे तुम्हाला आकृती पण दिलेली आहे. त्याच्या हिशोबाने तुम्ही व्यवस्थितपणे जे पण रिकामी जागा आहे ते भरायचे आहे आणि उत्तर पूर्ण करायचं आहे. आणि तिसरा प्रश्न दिलेला बघा शेवटचा, एका शंकूच्या तळाची त्रिज्या 5 सेमी आणि उंची 21 सेमी असेल तर शंकूचे घनफळ काढा. मला उकल दिलेली आहे बघा, सोडवायचं आहे. R 5 सेमी H बरोबर किती दिलेले आहे ते काढायचं आहे. उंची किती 21 असणार आहे इथं आणि पायची किंमत 22/7 घ्यायची आहे. शंकूचे घनफळाचे तर तुम्हाला सूत्र घालायचं आहे जे असणार आहे 1/3 पाय r वर्ग h. इथं तुम्हाला घालायचं आणि लिहायचं आहे. आणि इथं बघा 1/3 22/7 आणि 5 गुणुले 5 करायचा. इथं तुम्हाला 5चा वर्ग करायचा नाहीये, इथं दिलेला आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला कृती सोडवायचा आहे. 5 गुणुले 5 करायचा, पाय r वर्ग आहे ना, मग इथं 5 गुणुले 5 केलं तर तेच येते उत्तर. मग इथं तुम्हाला आलेलं उत्तराचं इथं लिहायचं उत्तर. पुढचा प्रश्न त्यामध्ये B दिलेला आहे बघा, खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही 4. इथं तुम्हाला 5 दिलेले आहे, त्यापैकी कोणतेही 4 तुम्हाला अटेम्प्ट करायचे आहेत. गुण असणार आहेत 8. त्यामधील पहिला प्रश्न विचारलेला आहे बघा, 3.6 सेमी त्रिज्या असलेले एक वर्तुळ काढा. त्या वर्तुळावर कोठेही एक बिंदू घ्या व त्या बिंदूतून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढा केंद्राचा वापर न करता. इथे तुम्हाला दिलेला आहे 2 प्रकारचे असतात, केंद्राचा वापर करता आणि केंद्राचा वापर न करता. मग इथे तुम्हाला दिलेला आहे स्पष्टपणे की केंद्राचा वापर न करता तुम्हाला हे काढायचं आहे, तर ते तुम्ही काढायचं आहे व्यवस्थित इथं. आणि दुसरा प्रश्न त्याबद्दल दिलेला आहे बघा, जर एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असेल आणि लघुवर्तुळा खंडाचे क्षेत्रफळ 48 चौ सेमी असेल तर विशाल वर्तुळ खंडाचे क्षेत्रफळ किती. इथे तुम्हाला दिलेले आहे. किंमतात आणि व्यवस्थित टाका, फॉर्म्युला जे पण सूत्र आहे ते व्यवस्थित यूज करा आणि इथं काढायचे उत्तर. पुढचा प्रश्न त्यामध्ये तिसरा दिलेला आहे बघा, कॉट थिटा बरोबर 40/9 तर कोसेक थिटा इथं काढायचे. पुढचा प्रश्न हे पण खूप इझी आहे, तुम्ही हे सोडवा. पुढचा प्रश्न चौथा, बिंदू A -3 5 आणि B 4 - 1 असतील तर रेषा AB चा चढ काढा. स्लोप काढायचा म्हणजे चढ काढायचा आहे. इथे तुम्हाला फॉर्म्युला वापरायचा आहे जे असणार आहे y² - y1 अपॉन x² - x1. हा फॉर्म्युला आहे तुमचा चढचा, मग ते तुम्हाला काढायचा आहे. चढचा फॉर्म्युला दिलेला आहे इथं, तुम्ही ते व्यवस्थितपणे वापरून किमत्या घालून काढायचा आहे. पुढचा प्रश्न त्यामधील शेवटचा बघा दिलेला आहे 5. सोबतच्या आकृतीमध्ये जर कंस AC बरोबर 150 अंश आणि कंस PQ बरोबर 54 अंश तर त्रिकोण ABC ची किंमत किती. इथं आहे बघा त्रिकोण ABC म्हणजे इथं B चं तुम्हाला काढायचं आहे. मग इथं तुम्हाला दिलेलं आहे कोणतं AC दिलेलं आहे, PQ दिलेलं आहे. मग इथं तुम्हाला ते तिसऱ्या धड्यामधले जे पण प्रॉपर्टी आणि थिअरम दिलेले आहेत, इथं प्रमेय ते वापरून प्रमेय दिलेले आहेत ते वापरायचं आणि इथं काढायचं उत्तर. पुढील प्रश्न पाहण्यासाठी जर तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आणि हा प्रश्न होता ते प्रत्येक प्रश्न 2 गुणांसाठी आहे, तर त्या हिशोबाने व्यवस्थितपणे 4 कोणतेही अटेम्प्ट करा, ते बरोबर असतील याची खात्री करा. जर का नसतील तर पूर्ण 5च्या 5 सोडवा आणि वेळ पुरत नसेल तर तुम्ही 4 पण सोडू शकता, हे तुमची मर्जी असणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया तिसरा. पुढचा प्रश्न तिसरा दिलेला आहे बघा, खालील आकृती पूर्ण करून पुन्हा लिहा. कोणतेही एक दिलेला आहे, त्यामधील 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्हाला इथं 2 दिलेले आहे, त्यापैकी तुम्हाला कोणतेही एक अटेम्प्ट करायचा आहे. एकूण 3 गुण तुम्हाला मिळतील. जर एका वर्तुळ पाकळीच्या कंसाचे माप 90 अंश आणि त्रिज्या 7 सेमी असेल तर त्या वर्तुळ पाकळीची परिमिती काढा. इथे तुम्हाला सूत्र जर माहितीच आहे, इथं सूत्र माहिती नसेल तर मी सांगतो. θ/360 गुणुले 2πr हा त्याचा असणार आहे तो फॉर्म्युला आहे, सूत्र. आणि इथं तुम्हाला दिलेले बघा उकल दिलेले आहे. r बरोबर 7 सेमी, θ बरोबर 90 आणि पायची किंमत 22/7 घ्यायची तिथे दिलेला आहे. कॉलम आहे तिथे तुम्हाला उत्तर काढून उत्तर लिहायचं आहे. वर्तुळ पाकळीची परिमिती दिलेली आहे, वर्तुळ कंसाची लांबी गुणुले जे पण उत्तर येणार आहेत तिला 2 ने गुणायचं आहे. इथं वर्तुळ पाकळीची परिमिती काढा आणि उत्तर लिहा. पुढचा प्रश्न ऑरला दिलेला आहे बघा, जर बिंदू T हा रेख AB ला 3 2 विभागत असेल आणि A बरोबर 5 - 10 B
10 वजा 5 असेल तर टी या विभाजन बिंदूचे निर्देशक काढा. समजा x1 बरोबर 5 दिलेला आहे, y1 बरोबर वजा 10, x2 बरोबर 10, y2 बरोबर वजा 5, m/n बरोबर 3/2 दिलेला आहे. इथं बघा दिलेला आहे x आणि इथं फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी. त्याच्यामध्ये बघा 3 m ची किंमत x2 ची किंमत काय दिलेली आहे 10 दिलेली आहे, तर 10 लिहायचं आहे. आणि इथं तुम्हाला व्यवस्थितपणे ते भागाकार ते घालून इथं तुम्हाला x ची किंमत काढायची आहे. आणि इथं तसंच y ची पण किंमत काढायची आहे आणि इथे तुम्हाला जे पण y ची आणि x ची किंमत मिळालेली ते लिहायचं आहे. पुढचा प्रश्न त्यामध्ये बी दिलेला आहे बघा. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 एकूण 6 गुणांसाठी आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 3 गुण मिळणार आहेत. पहिला बघा दिलेला आहे सिद्ध करा की त्रिकोणामध्ये एका बाजूला समांतर असणारी रेषा त्या त्रिकोणाच्या उरलेल्या 2 बाजूंना 2 भिन्न बिंदूत छेदत असते तेव्हा ती रेषा त्या 2 बाजूंना प्रमाणात विभागते. बीपीटी थिअरम इथं तुम्हाला सिद्ध करायचं आहे. बीपीटी थिअरम इथं तुम्हाला प्रूव्ह दॅट करायचं आहे. बघा दुसरं दिलेलं आहे. इथं तुम्हाला कोण दिलेला आहे आणि इथं तुम्हाला विचारलेलं त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण बीएसी 90 आहे. रेख बीएल आणि रेख सीएम हे त्रिकोण एबीसीच्या मध्यगा असतील तर सिद्ध करा की 4 बीएल वर्ग अधिक सीएम वर्ग बरोबर 5 बीसी वर्ग. हे तुम्हाला दिलेली आकृती त्याच्या आधारे तुम्हाला हे सिद्ध करायचं आहे. पुढचा प्रश्न त्यामधील तिसरा दिलेला आहे. सिद्ध करा की टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1 बरोबर टॅन थिटा अधिक सेक थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा अधिक सेक थिटा अधिक 1. इथे तुम्हाला व्यवस्थितपणे सूत्र किमत्या घालून व्यवस्थितपणे हा उत्तर काढायचा आहे. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 3 गुण असणार आहेत. या हिशोबाने तुम्हाला त्यापैकी कोणतेही 2 सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया चला. पुढचा प्रश्न बघा 14 दिलेला आहे. त्यामधील सोबतच्या आकृतीमध्ये रेघ आर्यस हा वर्तुळाचा व्यास आहे, बिंदू टी हा वर्तुळाच्या मध्यभागात आहे, तर सिद्ध करा की कोण आर हा लघुकोण आहे. इथे तुम्हाला दिलेला आहे. हे सगळ्यांना जॉईंट करायचं आहे. टी आणि आर जॉईंट करायचं आहे आणि टी आणि एस पण जॉईंट करायचं आहे. तर तुम्हाला त्रिकोण एक मिळेल आणि त्याच्यावरून तुम्हाला आर हा लघुकोण आहे हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. लघुकोण म्हणजे काय 90 अंशाच्या जे पण खाली असणार आहेत 70, 60, 30, 40, 20, 10 जे पण तुम्हाला असणार आहे ते असणार आहे लघुकोण. मग हे तेच सिद्ध करायचं आहे. हे राईट अँगल झाला नाही तर राईट अँगल म्हणजे की 90. काटकोनाचा किती माप असतो 90 असतो. मग 90 म्हणजे 90 पेक्षा जी पण खालची संख्या असणार आहे की 60, 70, 80, 85 हे कोण तेवढा आहे ते तुम्हाला दाखवायचं, लघुकोण दाखवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा त्यामध्ये दिलेला आहे. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2. 14 प्रश्न शेवटचा प्रश्न आहे. 14 प्रश्न आहे शेवटचा, अजून एक प्रश्न आहे सॉरी. बघा कोणतेही 2 सोडवायचे आहेत. एकूण 8 गुणांसाठी आहे. प्रत्येक प्रश्नासाठी 4 गुण असणार आहेत. तर बघा पहिला प्रश्न दिलेला आहे. त्रिकोण PQR हे त्रिकोण LTR ला सिमिलर आहे आणि त्रिकोण PQR मध्ये PQ बरोबर 4.2 सेमी, QR बरोबर 5.4 सेमी आणि PR बरोबर 4.8 सेमी आणि PQ छेद LT बरोबर 3/4. तर त्रिकोण PQR आणि त्रिकोण LTR काढा. इथे तुम्हाला सांगितलेलं आहे तो कन्स्ट्रक्शन करायचं आहे. दुसरा बघा दिलेला आहे. इथे तुम्हाला त्रिकोण दिलेला आहे आणि इथे विचारलेला आहे सोबतच्या आकृतीत रेख XY पॅरलल बाजू AC तर 2AX बरोबर 3BX आणि XY बरोबर 9. इथे तुम्हाला किमत्या दिलेल्या आहेत ते तुम्हाला घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थितपणे AC ची हे काढायची आहे, लांबी लेंग्थ काढायची आहे AC ची, ते तुम्हाला काढायचं आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा 3. सोबतच्या आकृतीमध्ये रेख BC ही स्पर्शिका आणि रेख AB हा व्यास असेल तर AB बरोबर वर्गमुळात 117 सेमी, AQ बरोबर 9 सेमी तर BC बरोबर किती. इथे तुम्हाला BC ची लेंग्थ काढायची आहे. बघा शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न 5वा. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 1. पहिला दिलेला आहे. काटकोन त्रिकोणाची परिमिती 30 सेमी असेल आणि कर्णाची लांबी 13 सेमी असेल तर दुसऱ्या बाजूची लांबी किती. इथे तुम्हाला दिलेल्या किमत्या घालून सूत्र व्यवस्थित वापरून तुम्हाला उत्तर काढायचं आहे. एकूण 3 गुणांसाठी आपण प्रश्न विचारलेला आहे. और साठी अजून एक प्रश्न दिलेला आहे बघा. इथं तुम्हाला आकृती दिलेली आहे. या आकृतीचं निरीक्षण करा आणि इथं बघा एका शंकू छेदाच्या आकाराच्या बादलीची उंची 14 सेमी, वर्तुळाकार पृष्ठभागाची त्रिज्या 3 सेमी आणि 6 सेमी आहे. त्या बादलीच्या एकूण क्षमतेच्या 1/3 भाग पाणी भरले आहे तर बादलीमध्ये एकूण पाणी किती मावेल. हे तुम्हाला काढलेलं आहे. इथं तुम्हाला दिलेली आकृती तिचं व्यवस्थितपणे निरीक्षण करा. किमत्या दिलेल्या ते टाका आणि व्यवस्थितपणे सूत्र वापरून हेच उत्तर काढायचं आहे. एकूण 3 गुणांसाठी आपण प्रश्न विचारलेला आहे.
शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.